छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करत इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला पूर्ण दिलासा मिळालेला नाही। कोल्हापूर कोर्टामध्ये काल जामीन अर्जावरती सुनावणी झाली। आज पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे। जामीन अर्जावरच्या सुनावणीला प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची गरज आहे की नाही या संदर्भात आज सुनावणी होणार आहे। कोरटकरचे वकील सौरभ घाग यांनी या तपासासाठी कोरटकरचा मोबाईल पोलिसांकडे जमा केलाय। त्याचसोबत कोरटकरला ऑनलाईन उपस्थित राहण्यासंदर्भात कोर्टाला विनंती केली आहे। सरकारी वकिलांनी प्रत्यक्ष सुनावणीला कोरटकर उपस्थित असावा अशी मागणी केली आहे। त्यामुळे आज सुनावणीवेळी आधी प्रत्यक्ष उपस्थितीच्या मुद्द्यावर कोर्ट निर्देश देईल आणि त्यानंतर जामीन अर्जावर सुनावणी होईल। अपडेट जाणून घेऊयात। विजय केसरकर सध्या आपल्या सोबत आहेत। विजय, सगळ्यात आधी प्रत्यक्ष हजेरीबाबत सुनावणी होणार आहे, त्यानंतर जामीन अर्जासंदर्भात सुनावणी होणार आहे, काय अपडेट्स आहेत? प्रज्ञा अगदी बरोबर आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्यानंतर प्रशांत कोरटकरने जो मोबाईल आणि सिम कार्ड आहे ते पोलिसांच्याकडे जमा केलं, त्यामधला सगळा डेटा आहे तो डिलीट केलेला आहे, अशा पद्धतीचा युक्तिवाद या ठिकाणी सरकारी वकील त्याचबरोबर फिर्यादीचे वकील यांनी केल्यानंतर जे आरोपीचे वकील आहेत सौरभ घाग यांनी म्हटले की या संदर्भात जो सीडीआर आहे तो आधीच जमा केलेला होता आणि त्यामुळे याचा कुठलाही संबंध आहे तो येत नाही। आणि हे बोलत असताना त्यांनी असं म्हटलं की प्रशांत कोरटकर हा कुठेही बेपत्ता नाही किंवा फरार झालेला नाही। मग त्याच्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी म्हटलं की त्याला या ठिकाणी जी सुनावणी होते या सुनावणीला प्रत्यक्ष उपस्थित राहणं खूप गरजेचं आहे, कारण त्यांनी जो मोबाईल दिलेला आहे त्यामधला डेटा सगळा डिलीट केलेला आहे तो रिकव्हर करावा लागेल। कारण सुरुवातीला माहिती आहे की प्रशांत कोरटकर म्हटला की हा माझा आवाज नाहीच आहे, हा कुठं जे अत्याधुनिक यंत्रणा वापरून हा माझा आवाज हे काढलेला आहे, अशा पद्धतीचे त्यांनी जो कांगावा होता तो केला होता। मात्र त्याच्यानंतर तो अनेक दिवस बेपत्ता झाला, पोलिसांना आढळून आला नाही। त्याच्यानंतर त्याचा एक व्हिडिओ आहे तो समोर आला। आता ज्यावेळी सौरभ घाग जे आरोपीचे वकील आहेत त्यांनी बाजू मांडली की या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे कुठेतरी आम्ही ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी उपस्थित राहू। मात्र पोलिसांचं म्हणणं असं आहे की तो सगळा डेटा जर रिकव्हर करायचा असेल तर या ठिकाणी जो प्रशांत कोरटकर आहे तो उपस्थित राहणं, प्रत्यक्ष उपस्थित राहणं हे गरजेचं आहे आणि याच्यावरतीच आज 2:30 वाजता सुनावणी होणार आहे। काल खरं तर दोन्ही बाजूनं युक्तिवाद झालेला आहे, त्यामुळे कोर्ट आज नेमकं काय सूचना करतं, काय मार्गदर्शन करतं हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे। प्रज्ञा, बरोबर आहे। त्यामुळे आज कोर्टामध्ये ज्या ज्या घडामोडी घडतील त्या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।